पुणे लोकसभा निवडणूक जी आहे ती तिहेरी लढत त्या लोकसभेमध्ये होणार आहे। रवींद्र धंगेकर तर महाविकास आघाडीकडून असणारच आहेत, भाजपकडून मुरलीधर मोहोळ असणारच आहेत, परंतु वसंततात्या मोरे जे आहेत ते कोणत्या पक्षाकडून असणार आहेत अजून तरी निश्चित नाही। आणि आज त्यांनी जे आहे ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलेली आहे आणि आपल्यासोबत स्वतः तात्या आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला पवार साहेबांची भेट घेतलीत, संजय राऊतांची भेट घेतलीत आणि आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलीत। काय चर्चा झाली, काय सांगाल त्याबद्दल? जे नेते माझ्या पुण्यासाठी चांगला विचार करतील त्या प्रत्येक नेत्यांची मी गाठभेट घेतोय आणि त्याच पद्धतीने मी महाविकास आघाडीचे नेते आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय संजय राऊत साहेब असतील, आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील किंवा मोहनदादा असतील, विजय वडेट्टीवार साहेब असतील, या सर्वांच्या मी गाठीबिटी घेतलेल्या आहेत आणि सर्वांना माझी पुण्याची भूमिका, माझ्या पुण्यातली मतदारांचा कानोसा हा सगळा मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तसंच मी आता मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना सुद्धा तो सगळा पोहोचवलाय, त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी मांडल्यात आणि मला वाटतं की त्या ज्या गोष्टी त्यांना पुण्याच्या बाबतीमध्ये काही थोड्याफार माहिती नव्हत्या त्या सुद्धा मी आता पुरवल्यात आणि मला वाटतं की एक चांगला प्रयोग हा पुणे शहरामध्ये होईल आणि त्या प्रयोगामधून वसंत मोरे हा खासदार होईल पुण्याचा। वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल, वंचित बहुजन आघाडीमध्ये असेल, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असेल की वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश असेल, असे प्रश्न अनेक प्रश्न आहेत लोकांच्या मनात। 2 दिवसामध्ये त्याची सर्व 2-4 दिवसामध्ये त्याची सर्व उत्तर तुम्हाला मिळतील आणि मला वाटतं की हे वरिष्ठ स्तरावरती या सगळ्या गोष्टी होणार आहेत। अजून साहेबांची बोलणी चालू आहेत, साहेब बोलतात आहे अजून आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की हा सगळा जो प्रपंच आहे तो येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये तुमच्या समोर येईल सगळा। सोशल मीडियामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असतात, सोशल मीडियाच्या माध्यमातूनच प्रश्न विचारले जातात। ज्या तात्यांना मनसेमध्ये मोठं मान सन्मान त्यांचा व्हायचा त्याच तात्यांना आता ठिकठिकाणी जाऊन उमेदवारीसाठी विनंती करावी लागते। मी उमेदवारीसाठी विनंती करत नाहीये, मी माझ्या शहरासाठी विनंती करते आणि ही निवडणूक ही महानगरपालिकेची नाहीये, ही लोकसभेची निवडणूक आहे। ही डायरेक्ट देशाच्या राजकारणावरती इफेक्ट करणारी निवडणूक आहे आणि मला वाटतं की माझ्या शहरासाठी मला कुणाच्या दारात जावं लागलं ना, माझं शहर जर चांगलं होणार असेल, माझ्या शहरामध्ये जर माझं शहर गुन्हेगारी मुक्त होणार असेल, माझ्या शहर वाहतूक मुक्त होणार असेल, माझं शहर जर तिकडे कचरा मुक्त होणार असेल, माझ्या शहरातल्या समस्या ज्या आरोग्याच्या आहेत त्या सगळ्या सुटणार असतील तर त्यासाठी मी जर कुणाच्या दारात गेलो तर कमीपणा कसला आहे। मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि माझ्या शहरासाठी मी सगळ्यांच्या नेत्यांच्या दारामध्ये जातोय। मी कुणाच्या दारामध्ये जातोय म्हणजे असं काही नाहीये की त्या ठिकाणी मला योग्य ट्रीटमेंट मिळते, मला लोक बोलतात, तासभर माझ्या संग या सगळ्या विषयावरती चर्चा करतात आणि ही महानगरपालिकेची निवडणूक असती तर वसंत मोरे अपक्ष उभा राहून निवडून येऊ शकतो, ही माझी ताकद आहे आणि ती भविष्यात मी दाखवेल। परंतु इथं 22-23 लाख मतांमध्ये मला उभं राहायचंय, त्यामुळे मला सर्व पातळीवरतून मला मदत लोक करतात आणि मला माझं म्हणणं जे काय ते ऐकून घेतात, त्यामुळे मी प्रत्येकाकडे जातोय। निवडणुकीवर अजून पण ठाम आहात? 100% आहे। निवडणुकीवर ठाम नाही, मी लढण्यावरती ठाम आहे आणि मी पुणे लोकसभेची निवडणूक लढणार आणि ती जिंकणार। म्हणजे मला आता लढायचंय ते जिंकण्यासाठी। 12 तारखेला मी पक्ष सोडला, 12 तारखेपासून आजपर्यंत माझं जे मार्गक्रमण चालू आहे हे माझं अतिशय चांगल्या पद्धतीने पुणेकरांच्या हितासाठी चालू आहे। हिथं कुठली वसंत मोरेची आजपर्यंत 15 वर्ष नगरसेवक आहे, पण 15 वर्षामध्ये कधी स्वतःचं हित किंवा स्वहित पाहिलं नाही, कायम कात्रजच्या जनतेचं हित पाहिलं, पुण्याच्या जनतेचं हित पाहिलं आणि मला वाटतं की आता सुद्धा जर मी जी लोकसभेची निवडणूक लढू इच्छितोय ती पुण्याच्या जनतेसाठी लढू इच्छितोय। त्यामुळं मला अनिल भाऊ जाधव हे आहेत ज्यांनी 2019ची पुण्याची निवडणूक लढवली लोकसभेची, 65,000 मतदान त्यांना वंचितकडनं झालेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की अनिल भाऊ सारखी लोक जी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोन करतात की तात्या तुम्ही इथे या, आपण भेटू, हे माझं मोठेपण आहे। त्यामुळे मला वाटतं की मी कुणाच्या उगाच सांगण्यावरनं इकडे आलेलो नाहीये। 65,000 मतदान ज्याच्या पाठीशी आहे त्या माणसाने मला फोन केलाय। इकडे माझे मित्र अतुल परदेशी साहेब आहेत, यांनी मला हा सगळा माझ्या याच्यामध्ये योग आणला आणि या सगळ्या योगातनं मला वाटतं जे होईल ते चांगलंच होईल आणि पुणेकरांसाठी होईल। तुम्ही यांना घेऊन आलात, खरं तर जे मागच्या निवडणुकीमध्ये हरतात ते खरं तर त्या ठिकाणचे दावेदार असतात, ते दावेदार असलेले पाहायला मिळतात। डॉक्टर अभिजित वैद्य देखील पुण्यामधून त्यांनी निवडणूक लढावी असा देखील प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः महाविकास आघाडीमध्ये दिला होता। तुम्ही आज तात्यांना घेऊन राजगृहावर? खरं तर
प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक ध्येय धोरणमध्ये एक प्रशांत किशोर असतो, तसे एक प्रशांत किशोर म्हणून आमच्यामध्ये आहेत. त्यामुळं हे जे सगळं घडून आणलं ज्या व्यक्तीने, त्या आमचे सगळ्या मित्रांचे जोडीदारांचे सगळे म्हणजे मिळून आणणार सगळे विषय होते. अतुल भाऊ आहेत त्यामध्ये. राहिला माझा विषय की पुण्यातून लोकसभा लढवलो मी, परंतु तो कालावधी थोडा होता आणि ज्यांना आदरणीय साहेबांनी वेळ हे दिला होता शब्द, तो शब्द थोडंसं हे करून जो निवडून येणार आहे, ते निवडणूक लढणार आहे, तो निवडून येणार आहे, त्यालाच आपण मदत करणार आहे. वसंततात्यांनी चांगल्या पद्धतीने काम करतात. हातोडेमॅन म्हणून त्यांना म्हणले गेलेले, परंतु त्याचे कामाच्या बद्दल एक निवेदन आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढल्यानंतर मागचा कसर यावेळेस भरून निघणार आहे 100%. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीचे वसंततात्या उमेदवार असणार का याची उत्कंठा सर्वांना लागलेली आहे. प्रकाश आंबेडकरांची भेट वसंततात्या मोरे यांनी घेतलेली आहे, परंतु पाहतोय की सुजात आंबेडकरांची देखील भेट आता वसंततात्या मोरे घेत आहेत आणि काही जरी झालं तर पुण्याच्या जनतेसाठी मला खासदार व्हायचं आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते वसंत मोरे यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन खंडूसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.